हे काय आहे काय नाही बोला म्हणलं त्याला फोन लावा आता कटला दे. काय स्वप्न होतं लेकाचं सरा सुराळा करून टाकला. हो ना झालता ना खजिना हस्तगत केलता ना आम्ही. हो ना बोलतो मी. काय आत्ता फोन आलता का एवढं सकाळी? 6:30-7 वाजता काय तर काही येऊन राहिले म्हणजे तुम्ही मॅडम आता त्याला विचारून सांगतो. इतका दिवस असते का म्हणे सोमवारी येणार होते रात्र बुधवाराला. ते बोला ते सगळं फोन करून सांगा त्याला काय तर. हो ना म्हणा. काय आता काय 5 दिवस थोडी असते ना कुठं कुठं. मग काय थांबा म्हणा. आलोच म्हणा उद्या येतो म्हणा. हो नाही तर लावतो मी. तू जाय आता. मी करून टाकतो फोन मॅडमला सांगून देतो. ठीक आहे मग सांगा तुम्ही काय सांगायचं ते. ठीक आहे मग. अरे बाबा आलताना आता खजिना हातातच आलताना तर हे स्वप्न मोडलं म्हणतात. आता पुढे काय होतं तर समजतच होतं. पण हे कंदिल्यान हे मुंशीराम आपल्या आंधी कसे काय तिथं पोहोचले? हे म्हणजे मला समजून नाही राहिले का आपल्या आंधी हात सपा मारते काय कशी? करते भाव सपा. आपण स्वप्न असं दिसलं आपल्याला सकाळी सकाळी नाही का? हो काही काही लोकांचे स्वप्न सकाळचे खरे होते म्हणजे नाही केले का? खरी गोष्ट असं काय म्हणा. पाहा लागून म्हणलं इकडे जा बरं. हो 1 मिनिट इकडे बरं. काय म्हणता म्हणलं लवकर उठा पटकन तोंड धुवून चहा घ्या. काय म्हणता आता? काही नाही म्हणलं सकाळी सकाळी स्वप्न दिसलं ते खरंच खरं होत असते का? काय म्हणजे असं लोक काही सांगते तर ते कसं स्वप्न दिसणार आहे तुम्हाला? चांगलं दिसलं कसं खराब दिसलं दिसलं कसं? काय सांगू आता. स्वप्न लयच चांगलं दिसलं मला. पुरा खजिना दिसला खजिना. हो आपण त्या खजिन्यापर्यंत जाऊन पोहोचलो होतो. असं मला पूर्ण दिसलं डिटेल म्हणजे असं पाहिलं ना म्या. जे पहिले जसं पाहिलं होतं तसंच माझ्या स्वप्नात आलं ना. तिजोरी खुललेली दिसली एक. बापरे मग काय सांगू बाबा आता हे काही सांगता येत नाही. मग खरे असते बरं. सकाळ सकाळचं स्वप्न खरे असते पण तरी काही तुम्ही जराशे वयस्कर लोक आपल्या गावातले कंदीला बाबूजी आहे डॅनी आहे यायला जराशी विचारपूस करा. मग काही सांगता येत नाही. जर असलं तर झालं मग आपलं कामच झालं आता. तेच म्हणलं हो पाहा लागेल याचा काहीतरी काय अर्थ आहे बया. म्हणजे स्वप्नाचा अर्थ काय नेमका? हो आपल्या हातात सापडते का घबाळ का नाही सापडत? काही काही उलटे होते म्हणते असे आहे ना. या करायला जावे का उलट होते जे दिसते त्याच्या विरुद्ध होते. पण मग तुम्ही आता पाहा विचारपूस करा ना जे लोकांना समजते त्या हिशोबानं. म्हणजे कसं जर खरं असेल तर मग कसं आता सगळ्या जणी कसं येत नाहीच करू राहिल्या. पण आता मी म्हटलं जात लागतेच म्हटलं आपल्याला काय करता इथं. तर ते 2-3 दिवस गेले होते ते तुराट्या पराट्या जमा करायले. उन्हीनं कशा लालबुंग झाल्या म्हणे नाही म्हणे खादोळे मॅडमची इथं जाऊ म्हणे आपण. कशाच्या घरची बाई बी ना ते बाबांची इच्छा बी. ते तर आहेच ना. इकडे कुठं मरतं उन्हीत नी तिकडेच बरा येशीत नी. मग यायला काय समजते बबन्यान कशा म्हणे मी नाही येत. हो जास लागते ते 4 लाख फेडून द्या लागते. मग लिहून द्यायला स्टॅम्पवर. हो आता काय करायचं. ते महत्वाचं म्हणजे आपल्याला खजिन्याचं आहे. 3 बार फेल गेले का नाही. आता यावेळेस आपल्याला कार्यक्रम करायचाच आहे ना. एक तर योगा एक स्वप्न दिसला आता आपल्याला. मला तर वाटतेच आपलं हे सक्सेस होणार आता पुढचं. तेच म्हणलं जरासं कळा त्याची माहिती चौकशी या स्वप्नाचा अर्थ काय आहे बा. करा बरोबर चौकशी आणि चालले जाऊ मग उद्या. हो ठीक आहे ना. हो मी करून देतो खाजोळ मॅडमला फोन. उद्या येतो म्हणतो. ठीक आहे. बाकी आता या स्वप्नाचा अर्थ विचारतो कोणाला. वाटते तुम्ही त्यांनी आपलं डॅनी आबाजीले नाही तर मग हे बा शांताराम भाऊ विचारा तुम्ही. हो त्याला माहित आहे काऊन की त्याला एक वेळ स्वप्न दिसलं होतं म्हणते. हो त्याचा आकडा लागला होता कोणता तरी. तर ते म्हणत बा मला स्वप्न दिसलं म्हणे मी त्याच्यावर लावला आणि माझ्या जमलं. हो एक वेळ द्यायला लागली होती पण. हो पहिले नांद होता दिले. हो शांतारामलेच ना. बापा एक कान का मेंढी ते काय त्याचं तेच असे बा कागदावर लिहित जा आणि ते. हो आली रे गेली रे. हो असं होतं पण त्याचं नाही का. हो गदे दिसले की 3 गदे दिसले की बा तिरी येते. 4 कुत्रे दिसले तर चौरी येते. काय त्याचं त्यालाच माहित काय म्हणे पण ते. हो काय सांगायला त्याला विचारतो नाही का स्वप्न कसं काय असते बा सकाळचं तो पाहतो बा विचारून. काय मी बसलो तिकडे आवाज दे तुम्ही मागच्या अंगणात होती वाटते नाही का. हो ना हे पोट्ट्यानं दूध न्यायला सकाळी माजरीने सांडून टाकलं. आता डबल चहासाठी आता याचंच काम पडलं. तर काय एक थोडंसं लेखाचा प्रश्न पडला होता ते विचारून घ्या म्हणलं. मला 2-3 दिवस झाले तेच सुचून राहिलो मी. हो आता काय विचारावं नाही विचारावं जरासं मी विचारतच आहो. विचारते म्हणावा. हो कसं याच्यापासून सावधच राहावं लागते. हो आता काय म्हणते काय माहिती. आता 2 दिवस झाली इथं रवटले हे. आता हे खादोड्याची तर जाते काही काय सांगा. काय विचार बा आता मला जर माहीत असलं सांगेन नसलं तर नाही सांगेन. ते काय झालं 2-3 दिवस झाले मला असं एक स्वप्न पडून राहिलं. हो सकाळी सकाळी समजा. असं वाटते बा ते स्वप्न काही सकाळचे स्वप्न खरे होत असते का? म्हणजे स्वप्न पडून राहिले नाही सकाळी सकाळी. हो ना मग तीच विषय काय झालं मी घरचे सांगितलं आज. मी म्हटलं बा 2-3 दिवस झाले एक स्वप्न पडून राहिलं काय याचा अर्थ काय असं. तर म्हणे शांताराम बोले पाहा म्हणे विचारून आम्ही त्याच्या कामाला होतो. एक दिवस त्याने गोष्ट सांगितली होती म्हणे सकाळी सकाळी त्याला स्वप्न पडलं होतं. काय 3 गदे दिसले होते म्हणे एक शिंगरू दिसलं नसं काहीतरी म्हणे. तर मग तुम्ही काय तिरी लावली का काय असं तसं सांगितलं मला. आणि मग तुम्हाला ते आला म्हणते आकडा समजा. म्हणजे 15 काय 50,000 रुपये काय लागले होते म्हणते तुम्हाला. आता काय आता ते काय आणलं राजा मागतो पुरं. आता ते आता सोडला मी ना मी काय वरली लावणार माणूस दिसू राहिलो काय. काही आपलं बोलणं कधी दिसले कुत्रे दिसले ते नाही मला माहित बा काय. तर ते विषय नको काढत जो फालतू घरी माय. मी काय म्हणून राहिलो का लावता तुम्ही म्हणून. पहिले लावे नाही का हो तुम्ही कुठे एका जागी बसली की असे बरोबर. अरे बापाला का इथं 3 गाई दिसल्या. हे 4 घोडे दिसले. 3ले 4 4ले 7 8ले मेंढी काही असं तुम्ही डोक्यात चालूच असेल तुमच्या. ते जुनी गोष्ट आहे ती. एक वेळ झालं म्हणा तसं माया. पण कसं 100रातलं 99 खेप फेल होते आणि 1 खेप सक्सेस होते माणूस. अंदाजी टोला लागला असं त्या दिवसचा. सकाळी सकाळी स्वप्न दिसलं आणि ते कसं असते माणसाच्या डोक्यात जे विचार चालू असते हो तेच आपल्या स्वप्नात दिसते असं असते ते. हो तसं काही नाही ते सकाळी दिसलं काय आणि रातच्यानं दिसलं काय. हो आपल्या डोक्यात जे विचार सुरू आहे ते आपल्याला दिसत राहते नेहमी. जाऊ द्या ना. पण तुम्हाला लागली होती का नाही सकाळी स्वप्न पडलं तर लागली होती का नाही हे सांगा तुम्ही मला. काय खरं काय खोटं काय बा. एक वेळ मला दिसलं होतं. हो सकाळी सकाळी दिसलं मला. त्यावेळेस मला जसं नाशिल्लकच होता त्या गोष्टीचा. मग काय झालं 3 गदी दिसले बा मला. मग मी डोक्यात विचार केला बा हे 100% 3 गदी काऊन दिसले. म्हणून मी काय केलं तिरी लावू बा.
पण एक दोघाला म्हटलंही म्या हो आता एक दोघं भेटले मला माझ्या सोबती समजा त्यावेळेचे का रे बा लावतं का रे बा लावतं का ते म्हणे हुड 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 मग कोणीच काय ऐके नाही मग मी गेलो म्या लावलं मला 50,000 लागले हो मग लेखाचं असं झालं डबलच्या वेळेस अजून दिसलं मला स्वप्न हो तर मग म्या दोस्ताला सांगितलं होतं माया लेका असं असं झालं तर का माया लागली होती तुम्हाला म्हणलं द्या तर तुम्ही मला दिले नाही पैसे तर लेखाचं डबलच्या वेळेस काय झालं कोण म्हणले 500 रुपये कोण 700 रुपये 800 रुपये दे म्हणे आमची लावून अरे गेलं ना आलंच नाही ना रे बा मग मागचे पुढचे गेले ना आमचे मग मला पहिले समजा जे आलते ना त्यातले तर गेलेच गेले माझ्या जवळचे गेले म्हणून म्हणतो त्या गोष्टीचं काही खरं नाही त्या गोष्टीत पडूही नाही म्हणजे काही काही सक्सेस आहे आणि काही काही अनसक्सेस आहे असं आहे ते नाही का म्हणजे समजा एक वेळ तर खरं झालं आणि एक वेळ खोटं झालं बस 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 तसं होते ते त्याचं काही असं नाही म्हणजे कावळा बसायची आणि डांग मोडायची झालं सक्सेस तर झालं नाही तर रामजी की म्हणून म्हणतो काय स्वप्न काय दिसलं म्हणलं काही सरप गिरप दिसला काही ॲक्सिडेंट का काही कोणी आपल्या गावात काही गचकलं काही असं काही आहे का काही ते काही दिसो म्हणा त्याचा नाही विषय फक्त सक्सेस आहे का ते खरं होते का खोटं होते एवढं विचारायचं होतं मला ते स्वप्न काही असो जाऊ दे हे बा सांगू नको खराब असेल तर विनाकारण फालतू माझ्या डोक्यात किडे पडायचे जाऊ दे बाबा ते जे असेल ते तुला माहीत चल येतो मग आता मला जरासं जा लागते काम आहे मामाग म्हणजे आता आलं मला लक्षात ते म्हणजे पहिलं स्वप्न शांतारामचं खरं झालं तर आपलं पहिलं सोय हे म्हणजे 100% आपलं सक्सेस होणेच आहे चला आता कामी लागायला पुढते भविष्यात हे जर असे जर माणसं आता पावर पैसा द्या सगळं द्या तरी पण लोक येत नाहीत कामाला आता सोमवारी येणार होती आजचा बुधवार आला तरी काही त्यांना काही आपण फोन लावलेला उचलायला तयार नाही आता काय म्हणते काय मी मात्र 2 मिनिटं फोन आला मॅडमचा हां बोला ना मॅडम हां बोला 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 सोमवारी येणार होते अजून आलेले नाही घरचे कामं सगळे पेंटिंग पडलेले आहे जिनिंगचं वगैरे कधी येणार म्हटलं तुम्ही काय येत नाही स्पष्ट सांगा तुम्ही काय तुमचं इतकाले दिवस राहायचं नाही म्हटलं नाही तर तुम्ही फोनवर रिप्लाय पण देत नाही उचलत ना बाई म्हणजे तुम्हाला विचारा तुम्ही मला काय करू म्हटलं लवकर जा तुम्ही उद्या कोणत्या हालतीत या तुम्ही नाही तर आजच्या आज या ना मॅडम ते तुमचं सगळं बरोबर आहे पण कसं गावात आलं की कसं पायच नाही निघत गावातून आता हे भेट ते भेट आमची कसं आई बाबा हे ती भेटी गोटी सोयरे धायरे आता कसं जाणं होत नाही ना मग डबल म्हणून म्हटलं कसं 1-2 दिवस थोडं शिल्लक बरं उद्या येतो आम्ही उद्या काही विषय नाही उद्या 100% संध्याकाळपर्यंत 1-2 दिवस मी ऍडजस्ट करते परंतु तुम्ही जर जास्त दिवस राहाल तर तुमची मजुरी कमी होईल अजून तुमचे महिने वाढतील दिवस वाढतील म्हणून सांगते तुम्हाला लवकरात येण्याचा प्रयत्न करा ठीक आहे बिलकुल बिलकुल गुरुवारी हजरच आम्ही काही विषय नाही हो इथंच आम्ही 3 जण सांगतो मी त्याला बरोबर आहे ठीक आहे ठेवतो मॅडम ठेवतो राहिलं स्वप्नाचं आता हे आता मनातच फोन आलता येतो ना म्हणा बा आता आम्ही कुठं जाणार एरी पण मी काय म्हणतो शिवलाल भाऊ मग कसं काय ते कंदिले आणि ते मुंगशीराम भाऊ दिसले का तिथं म्हणजे त्या खजिन्यापाशी तेच म्हणलं कंदिल्यानं हे आपला मुंगशीराम दिसला ना मला तिथं ज्यावेळेस आपण मला स्वप्न दिसलं का नाही तर ते तिथं हजर होते ते तिजोरी खोलली होती ना आणि काही माल असा खाली होता अशा पद्धतीनं तिथं ते उभे होते आणि मग मी गेलो माझ्यानंतर तुम्ही आले समजा तुम्ही आलते अरे आम्ही तर झालेच पाहिजे ना बाबा काय देतं चाट आम्हाला आम्ही तर हाऊस त्याच्यात बाकी मग पुढे काय झालं मग अजून तुझं आता ते संवाद साधणारच होतो ना मी कंदील बुड्या संग का बाबा तुम्ही इथं कसे तर ते कसं फोन आला ते मॅडमचा आणि मला कल्ला करत आली माझ्या घरची फोन आला आणि मला मग जाग आला पुढचं स्वप्न राहिलं जाग्यावर काय रे मी आता म्हणलं आणलं का आपण तिथून मला वाटलं झालं आता निपट्टे जमते का आपलं हो ना मग तेच आपल्याला सूचना दिलेली आहे हे एक प्रकारचं आपल्याला भेटलेला एक क्ल्यू आहे की बा तुमच्या हातात खजिना लागणार आहे असा त्याचा अर्थ आहे कारण की शांताराम घनघणीचं पहिलं स्वप्न खरं झालं होतं दुसरं फेल झालं होतं पण आपलं हे पहिलं स्वप्न आहे ना त्याच्याच्यानं कसं आहे फक्त मला एक जरासं डाऊट वाटून राहिला की मला वाटते 3 जण आपण हो का नाही 3 तिघाळा काम बिगाळा असं आपलं होऊन राहिलं ते तिघं असल्याच्यानं आपल्या हातात ते येऊन नाही राहिलं पुढचं खजिना तर इथं मला असं वाटते 5 माणसं पाहिजे तिथं 5 असल्यावरच ते सक्सेस होते बा असं माझा तर्क आहे एक कारण की 3 वेळ जर फेल झालं तर याच्यातनी काही ना काही डाऊट असलाच पाहिजे आणि एक तर कंदिले दिसला आणि मुंगशिराबाई दिसला 3 आणि 2 5 म्हणजे 5चा आकडा बरोबर आहे 5 जण तिथं गेल्याशिवाय ती तिजोरी खुलणेच नाही हे बा तू म्हणतो ते 100% बरोबर आहे कारण की हे जे आपला कंदील बुडा जे दिसला का तुले ते 100% दिसणंच आहे त्याला नेणंच आहे कारण की ते कसं आहे त्याचा पायगुण आहे का घबाड किंग आहे ते कुठे घबाड त्यालाच सापडते त्याला पुढे गेल्याशिवाय आपल्याला घबाड सापडत नाही कारण की मागचं त्याला एक जंगलात सापडलं होतं करोड रुपयाचं आणलं होतं घरी पोहोचले होतं बरं ते पण या झुमऱ्यानं या देवीचा सनसनीनं घोर करून टाकला म्हणून त्याचा कार्यक्रम फेल झाला मला माहित असतं तर मी पचवलंच असतं ना रे ते पण हे देवीदासनं केला ना घोर त्यावेळे नाही तर बुडा होता त्यांनी मग काय म्हणजे हिस्सा पडला असता त्याच्यात जाऊ दे आता ते विषय पण आता आपल्या हातात त्याच्यापेक्षा मोठं नाही म्हणा पण कमी असं पण लय आहे कमीत कमी 2-3 करोडच्या वरच आहे तिथं तर त्याच्या हिशोबानं आता कसं आपण कंदिल्याला बोलवू कंदिल्या मुंगशीराम यायला जरासा हिस्सा देऊ आपण आणि त्याच्या माध्यमातून आपण काढू कारण की तिघाशिवाय हे काम होणेच नाही तिथं पाहिजे 5च टाका ते कंदिलाबाईच्या कानावर विषय टाका त्याला कशी लय आवड आहे ना येते ते कुठे म्हणलं तर येते ते पैशाचं म्हणलं तर येतेच हो ना एक मुंगशीरामले बोलावून घ्या आता काय संग गाड्या संग नळ्या असते संग ते त्याशिवाय दोघाशिवाय काम होत नाही ते नाही का ते दिसला म्हणतात स्वप्नात ते दिसलं ना बरोबर आहे ते मग तर 5चा आकडा होते नाही तर होत नाही ना पाहू मग आता जाऊ दे त्याचा फायदा होऊ दे काही हरकत नाही पण आपला तर फायदा होऊन राहिला का नाही आता मी कधी बोलावतो आंब्या झाडाखाली तिथं चर्चा करू आणि त्याचं पुढचं नियोजन काय करायचं ते ठरवून घेऊ नाही का जाय तिकडे सांग म्हटलं आता काय विषय आहे तो कसे सगळे कामधंदे सोडून आम्ही 2 जण आलो आता आता काय विषय आहे तो या काय नाही सांग बा आता विषय असा जबरदस्त आहे ना तुम्हाला सांगतो की तुम्ही म्हणजे आपलं हे टर्निंग पॉईंट आयुष्याचं असंच म्हणा
कारण की कसं आहे, जे खादोडे आहे ना खादोडे, हे मामूली हस्ती नाही बरं. लय त्यानं आतापर्यंत लय समजा त्यानं भ्रष्टाचारात लय पैसा कमावला आहे. जुनं आहे आसामी आहे समजा ते. तर आम्ही काय झालं, तिथं राहिल्यावर आमच्या थोडीशी एक मोठी गोष्ट लक्षात आली. काहीतरी घोंगडं अटकलं यायचं म्हणून आपल्या बोलावलं नाही का. हो, नाही तर फायद्याची गोष्ट कोण सांगते. हो ना हो ना, ते तर आहेच म्हणा. ते तर जगजाहीर आहे. खादोडे म्हणजे कसं लँडलॉर्ड पार्टी. हो, पण मग त्याचा काय विषय कोणता आहे मग. विषय म्हणजे कसा आहे, प्रत्येक माणसामध्ये एक कौशल्य असते. हो, जे माझ्याजवळ आहे ते तुमच्याकडे आहे का नाही. तुम्ही कालची गोष्ट तुम्ही सक्सेस केली असती का चुनगावची, आम्ही केली. पण काही काही गोष्टी आम्ही नाही करू शकत, ते तुम्ही करू शकता. हो, तुम्ही कसं आहे, तुम्ही जगजाहीर घबाड किंग आहे. मागं एक घबाड सापडलं होतं. हो, देवीदास यानं त्या यानं झुमऱ्यानं समजा गमावली ती. झालंच ना विषय. पण घबाड किंग म्हटलं की नाव तुमचंच. हो ना, आता ते जाऊ दे. आता काय ते विषय काढले की माणसाला लय नाराज वाटते. हो ना, हातात आलेलं गेलं ना, तोंडचा घास खाल्ला ना ते देवीदासनं झुंबरनं. जाऊ दे आता. पण आता ते कसं आम्हाला तरी 30-30 सापडलं म्हणून जरा समाधान आहे. नाही तर पूर्ण कोमात गेलो असतो आम्ही. हो ना, पण आता जाऊ दे, ते विषय काय काढण्याचा अर्थ काय, आता गेलं न झालं. त्याच्याचसाठी इथं बोलावलं की मागची कसर आता भरून काढा तुम्ही. काऊन की आज मला जे स्वप्न दिसलं का नाही, हो, त्याचा असा अर्थ आहे की तुम्ही त्याच्यामध्ये दिसले मले. हो, तुम्हाला ते घबाड सापडलं, नंतर मी तिथं आलो, आम्ही तिघंजण. मुंशीराम भाऊ होते तुमच्या संग. तर म्हणून म्हणलं कसं आहे, आता आपल्याला एवढा आता सगळा सूचक संदेश भेटलेला आहे. आता तुम्ही जर थोडंसं सहकार्य केलं की झालं, आपलं कामच झालं. हो, बिलकुल तिथचं घबाड उडवायचं आहे आपल्याला. हो ना, मग इतकं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तिथपर्यंत पोहोचले म्हणता, मग तुम्ही आणलं कोण नाही काही ना काही समजा. मी काय करू शकतो त्याच्यात. कसं आहे ना, मग दाणे दाणे पण लिखा होत आहे खाणीवाले का नाम. त्या घबाडावर नाव आहे तुमचं. तुमच्याशिवाय ते कोणाला हस्तगत करता येत नाही. तुमचं त्याच्यातनी म्हणजे नाव कोरलेलं आहे. म्हणून म्हणतो स्वप्नातनी बार बार तुम्हीच येऊन राहिले माया. म्हणून म्हणतो तुम्ही कसं आहे, आता आम्हाला 5 जणांचा फायदा करून घ्या आणि लवकरात लवकर त्याच्यासाठी मला सहकार्य करा. हो, पण तुम्ही म्हणता बा आहे, पण आहे का 100% अंडरग्राऊंड आहे आणि ही आहे ती आहे. पाहिलं का आता प्रत्यक्ष डोळ्यानं, का काही आपलं बसले करत. वा, डोळ्यानं पाहिलं ना म्या. आता दरोडा टाकल्यानंतर चाच्या भतीजानं हटिल्यानं मग आमच्या कानाला बंदूक लावल्या होत्या मले. हो, यायला बांधलं होतं म्हणा, पण मले आणि आपलं खादोडे हो आणि मॅडम आम्हाला तिघाले नेलं त्यानं त्या खजिन्यापर्यंत. हो, डॉक्टरनं सगळं सांगितलं की तिथं आहे बुवा त्या मॅडमनं. आणि ते तिथं गेल्यावर त्याच्या जे चाब्या आहे का नाही, ते काही सापडल्या नाही. चाब्याच्यानं गेम झाला, तेवढ्यात पोलीस आले. फेल गेला कार्यक्रम. हो, तर म्या ते पाहिलं ना. असं आहे ना, मला सगळं माहीत आहे ते. म्हणजे 100% माल आहेच समजा नाही का. बरोबर, ठीक आहे ना. मग आता आपण तुम्ही समजा तिजोरीपर्यंत पोहोचलेले आहे, तिथपर्यंत अजून पोहोचू शकता का मग. बिलकुल 100% पोहोचतो ना. काऊन की जे पासवर्ड आहे का नाही, माझ्या घरच्या बाईच्या आवाजानं खुलते. हो, आपण ते काय करू, रिसेट करू. तरी आपण त्या तिजोरीपर्यंत पोहोचू. फक्त पुढचं काम आहे चाब्याचं. हो, चाब्याचं मोठं घोंगडं अटकलेलं आहे. ते चाब्याचा काही विषय नाही आहे. चाब्या बनवणारा एखादा सापडते आपल्याला. हो बा, आमच्या घरचं असं असं खुलून नाही राहिलं बा, जमलं सोय मग. हो, त्याला तिथपर्यंत पोहोचू ना, फक्त आपल्याला चाब्या खोलाले. ते माणूस मी पाहतो ना. पण मग त्याला माहित होते ना, असा वांदा आहे ना. नको काळजी करू तू. चाबीवाल्याला माझ्याकडे लागलं ना का, त्याला कसं आण नाही, त्याचे पूर्ण डोळे बांधून घेईन मी. त्याला आधीच बोली करतो, 2000 शिल्लक घे, पण तुला आम्ही कुठं नेऊ राहिलो काय नेऊ राहिलो हे सांगणार नाही. डोळे बांधून तुला तिथं नेऊ, तू फक्त तेवढं कुलूप उघडून दे बस. आमच्या आबाजीची होय बा कागद काढ नाही. असं करा मग तुम्ही आता. हो, तेवढं सेटिंग करा आणि दुपारच्या बाहेर बरोबर घेऊन येते. हो, काशा घरी असते आणि बाया घरी असते. आम्ही आमचा समजा ड्युटीवर असतो. तेवढं पहा मग. बरं, ठीक आहे ना. मग आजच जातो मी. एक जण जर आहे मा ओळखीचा. हो, माझ्या गाडीचं त्यानं कुलूप ओके करून दिलं होतं. त्याला विचार तुम्ही कुठं एखादा चाबीवाला आहे का बा. आत्ताच जातो गाडी घेऊन. आणि उद्या म्हणलं तुम्ही चालले का मग. मग आता उद्या आम्ही निघूनच राहिलो ना तिकडे, म्हणून तर तुम्हाला आज विषय काढला. हो, पहा मग आता. हो, हे प्लॅन सक्सेस झाला पाहिजे आपला. ते सक्सेसच करणार आपल्याला. हो, स्वप्न दिसलं ना, झालं ना, सक्सेसच आहे ना मग ते. मी आता बरोबर करतो काय करायचं ते. मा हिशोब चाला तुम्ही आता काय. फक्त मध्ये चाबीवाला माणूस पाहू द्या. बाकीचं मी बरोबर बसतो उद्या. तुम्ही जा आता उद्या सकाळीच तिथं, मी आज पाहून येत त्याचं. बरं, मग संध्याकाळी कसं आले की सांगा मग काय आहे काय मिळतं. हो, वावरात मग येऊन मी जागलेले. हो, तिथं बोलू या विषयावर मग. ठीक आहे, मग जा आता तुम्ही एखादा शोधा मग. नमस्ते भाई, नमस्ते। तो मैं क्या पूछ रहा था, आपने एक दिन मैं आया था 1 महीने पहले, अपने गाड़ी का लॉक टूट गया था। तो तुमने कैसा बोला था मेरे को, कोई चाबी वाबा बनाना पड़ेगा। किसका कोई अलमारी क्या। तो अपने पास आदमी है, ऐसा बोला था तुमने। हाँ, है ना, अपने पास आदमी है, लेकिन कैसा वो यहाँ पे नहीं रहता। उसने मेरे को नंबर दिया था, बोले कोई किसी आया आदमी तो मेरे को बोल देना बोले। 1-2 बार वो आया था यहाँ पे। 1-2 जनों की दुरुस्त भी करके दिया उसने। तो आपको क्या क्या करना क्या है। कुछ नहीं, अपने को कैसा, अपने अपने दादाजी थे कि नहीं, उनकी जो तिजोरी थी वो बहुत दिन से, उसकी चाबी भी थी अपने पास, लेकिन लड़के ने कहाँ गुम कर दी वो समझ में नहीं आ रहा। उसमें है हमारे कागजात गाड़ी अपने खेत के। तो अपने को वो कैसा तिजोरी खोलना है, इसके लिए चाबी बनाना था। अरे बाप रे, यानी तुमको तो फिर समझो तिजोरी नहीं ला सकती यहाँ पे, नहीं कि आदमी को वहाँ पे आना पड़ेगा। तो ना, वो तो बात है ना, यहाँ पे नहीं ला सकते ना, पर वो तिजोरी है, एक तो जमीन में गाड़ी हुई है वो। इसलिए उसको वहाँ पे आना पड़ेगा। हम लेके जाएंगे ना हमारी गाड़ी पर। अच्छा, तो मैं उसको फ़ोन करता है, अभी फ़ोन करता है। और वो यदि आता होगा तो कुछ टेंशन नहीं है, आप कर दो सौदा, तुम्हारा कितने रुपए देते क्या है तो। लेकिन कैसा, उसको एक बोल दो पहले कि उसको हम लेके जाएंगे तो आग बंद करके लेके जाएंगे, और वहाँ पे काम करने के बाद यहाँ पे छोड़ देंगे आके। क्योंकि कैसा है, हम है 4 भाई।
हाँ वो कैसा एक आधी दिन किसने कुछ चुराया तो इस पर नाम आ जाएगा जिसने चाबी बनाई उसकी। हाँ और उसको भी मालूम हो जाएगा कि हमारे इसमें क्या है क्या नहीं, इसलिए उसका हम आग बंद करके वहाँ पे लेके जाएंगे। उन्होंने सिर्फ हमारी चाबी बना के देना है और उसको हम लगे तो 2,000 रुपये दे देंगे। ऐसा बोल रहे नहीं क्या? हाँ ठीक है, मैं बोलता हूँ उसको ऐसा ऐसा है करके। हो जाना है तो जा, नहीं जाना तो मत जा। मेरे को उसने नंबर दिया था, ठीक है बोल देता मैं। कबाड़ वाले चाचा का फोन है। हाँ हेलो, हाँ हाँ बोलो चाचा, बोलो बोलो। हाँ क्या बात है? कुछ नहीं, वो कैसा है, आपने नंबर दिया था मेरे को। हाँ एक दो दफा आए भी थे तुम, वो लॉक खोल के दिए थे ना लोगों के। तो एक जनों की तिजोरी खोलने की वो कैसा उसमें कागजात है, चाबी गुम हो गई बोलती उनकी। तो वो बोल रही थी है क्या तुम? हाँ है क्या, कल खाली है क्या? अरे बाप, मुझे चाबी बनवायचं आहे का? नाही नाही नाही, जमत नाही भाऊ, मी आता गव्हावर राहून सध्या, आता नाही येत म्हणे मी, मला टाईम नाही आता. कारण की कसं आहे, गव्हाचा सीझन सुरू आहे आता, हार्वेस्टर चालू आहे मग वावरात नाही. ते ड्रायव्हर आता बसलेला आहे, आता मी शिकलो जरा जरा. तर म्हणलं माय येणं होत आता भाऊ. ते बा म्हणा महत्वाचं आहे म्हणा, जरा कागदपत्र खरेदी आहे ते कागदाची, अर्जंटचं काम आहे म्हणा. ते काय म्हणून राहिले, त्याला ते कागदपत्र महत्वाचे काढणं, आणि ती कसं खरेदी आहे म्हणते म्हणून महत्वाचं काम होतं हो. या ना येसान तर द्या ना तेवढं करून. नाही ना भाऊ, 100 रुपये देतील नाही तर, आणि बसा लागन मला तेवढ्याच. इकडे 2,000 रुपये एकर सुरू आहे ना माय काढणं, मग काय होत नाही म्हणलं भाऊ. आता तर टाईमच नाही आपल्याला. हे आता 8 दिवस तर अजून पुढते आम्हाला. हो 8 दिवसानंतर मग पाहू काय करायचं होतं. त्या मागे तर 8 दिवसांनी मग काय राहते रे, हो ना, आम्हाला उद्याच काम करायचं आहे ना. अरे त्याची फोन द्या, मला बोल द्या. हॅलो हॅलो हां हॅलो. मस्त ओळखीचं दिसून राहिला नाही का? हां हॅलो हॅलो, काय कोण बोलता, कोण म्हणलं तुम्ही? हे तर मामा लुटे राजा, याला जर सांगितलं आता कंदीर बुडा आहे तर झाला सत्यानाश झाला पुरा. नाही नाही, नाव तर कसं दुसरं सांगा लागलं, एक तर पट्टी बांधून नेतो त्यामुळे दिसायचं काम नाही. मी आपलं हे बोलून राहिलो, मी आपलं चंपतराव आपलं कानतोडे बोलून राहिलो म्हणलं. कानतोडे कानतोडे नाही का? हो ना, आवाज का जरा कंदील बुड्यासारखं येते रामपूरवाले. असं असं हो का? नाही नाही, असंच आवाज आहे एका व्यक्तीचा. हो पण जाऊ दे, असते म्हणा सारखे आवाज. बरं बरं ठीक आहे ना, पण ते कानतोडे का काय मानतोडे तुम्हाला? मी कसं 8 दिवस रिकामाच नाही भाऊ. नाही भाऊ तसं नाही म्हणलं. कसं आहे, तुम्ही भले काय म्हणतात, तुमची फी जी असेल ती आम्ही देतो ना तुम्हाला. हां फी देतो, द्यायला तयार आहे म्हणलं. अर्जंट आहे हो भाऊ राजा. हो आमचा एक भाऊ अमेरिकेत असते, दुसरा भाऊ जपानला असते, हो त्याच्यानं एक तिसरा मी इथं आणि चौथा आपला ब्राझीलला असते. म्हणून म्हणलं कसं एका जागी आलो कसे बी, आणि तिजोरीच्या बी हरवली. पाहिले का, मग तर चांगली मोठी पार्टी दिसून राहिली नाही का? हो, पुरे डॉलरमध्येच खेळणारे आहे तिथं. बरं बरं, जमते वाटते आपलं बजेट. बरं झालं चाबी हरपली यायची. हो ना ते तर आहेच म्हणा, पण माय हे सीझन सोडून 200 रुपयासाठी नाही आले पुरत ना भाऊ. काय चंपतराव मानमोडे का तानमोडे का आहे ती? कानतोडे ना, हो चंपतराव कानतोडे म्हणलं. आम्ही कशी मोठी सदन पार्टी आहे, फक्त कसं झालं चाबीमुळे काय झालं, अडचण आली. हां यायला आम्ही भेटायला आलो, याने तुमचा नंबर दिला. त्यामुळे तुम्ही कसं पैसे चिंता नका करू ना. तुम्हाला काय वाटतं की आम्ही का 200 रुपये देणार आहे का? तर तुम्ही असं करा, तुम्हाला 5,000 रुपये देऊन देऊ. झालं हो, याच्यापेक्षा काही 5,000 रुपये देऊन देऊ. 4 भावाचे 4,000 रुपये आणि 1,000 रुपये तुमचं या जायचं समजा भाडं समजा. बस एवढं देऊ शकतो बा. मग तर बजेटच बसला नाही का? आता काय 10 मिनिटाचं काम आहे आपलं चाबी बनवून. हो म्हणा, पण ते कसं पासनं नाही जमणार हो. मग कसं हे मला हार्वेस्टरचा आता रोजचा रोज जर पाहिला ना, कसं आता तुम्हाला सांगू नाही शकत मी. ते 10,000 रुपयालाही नाही पुरत मला यायला सध्या. हो सध्या तर मी म्हणजे असं म्हणा 8 दिवसानं भलंही तुम्ही मला 2,000ही दिलेच चालते. तर आता हे त्याला कसलं स्थान फिरायला आता नाही का, मला वाटते आता 10 देऊनच द्यावं एक खेपच्या नाही का. उद्या कामच काढा, सगळ्यापासून वसूल करा नाही का. मग तिजोरी खुलल्यावर मग काय आपल्या जोडचं चाललं नाही का. बरं तसं करा, काही हरकत नाही. 10,000 काय आमची चिल्लर गोष्ट आहे आमच्यासाठी. हो 4 भाऊ म्हणून देऊन देऊ आम्ही. हो काही हरकत नाही. हो मग तुम्ही उद्या आहे ना रिकामे, मग उद्या तुम्ही इथं या दुकानावर येऊन जाता, मग आम्ही येऊन जातो बरोबर तुम्हाला घ्यायला. हो बिलकुल 10,000 ना. हो ठीक आहे 5,000 मग मला रात्री पाठवून द्यायचा फोनपेनं, आणि 5,000 रुपये ते काम झाल्यावर. हो बिलकुल हो काही वांधा नाही. हो चालते, 5,000 संध्याकाळी टाकून देईन, फोन करेन तुम्हाला. नंबर हेच आहे ना, सेव्ह करून घेतो मी माझ्याकडे. ठीक आहे मग उद्या बघू मग. आणि बाकीचं म्हणलं काय अटी शर्ती आहे ती तुम्हाला मी नंतर सांगतोच बरोबर. ठीक आहे ओके. हो बिलकुल. हो सांगा ना काय नाही, संध्याकाळी फोन कर जा मग रात्री. हो घरी गेलं. हो ठीक आहे ठेवतो मग. हो वांधा नाही.